नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। व्हाईट फर्न्स म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला होता। दोन्ही संघांमध्ये डब्लिन येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात होता। न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सने टॉस जिंकला आणि त्यानंतर जे काही घडलं ते आयर्लंडच्या गोलंदाजांसाठी दुःखद स्वप्नापेक्षा कमी नव्हतं। कर्णधार बेट्सच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली। पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावरील एकूण धावसंख्या बघूनच आयर्लंडने आपला पराभव स्वीकारला होता। 50 षटकात 491 धावा, तेही 4 विकेट्स गमावून। या टोटलमध्ये सर्वात मोठा वाटा होता कर्णधार व सलामीवीर सुझी बेट्सचा। बेट्सने 94 चेंडूत 151 धावा केल्या। मॅडी ग्रीनने 77 चेंडूत 15 चौकार व 1 षटकारासह 122 धावा केल्या। एमिलिया कारने 45 चेंडूत नाबाद 81 धावा पूर्ण केल्या, तर जेस वॅटकिंगने 62 धावा पूर्ण केल्या। एवढे मोठे लक्ष पाहून आयर्लंडने पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारला। आयर्लंड संघाला फारशी लढाई करता आली नाही। आयर्लंडचा संपूर्ण संघ 46 षटकात 144 धावांमध्ये गारद झाला आणि न्यूझीलंडने हा सामना 347 धावांनी जिंकला। 2018 साली केलेला हा विक्रम आजही कायम आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।